जवळ दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। सीबीएसई मधील ओएसएम प्रणालीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास। सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंग आणि सचिव हिमांशु गुप्ता यांची बदली, तर मराठी असलेले प्रशांत लोखंडे यांची सीबीएसईच्या अध्यक्षपदी नियुक्ती। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये दादरमध्ये युवा काँग्रेसचं आंदोलन, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। नीटची पुनर्परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली। 21 जून रोजी होणारी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार लेखीच होणार। नीट पेपर फुटी प्रकरणातील 3 मुख्य आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सीबीएसईचा ऑन स्क्रीन मार्किंग वाद संसदेत आहे। या पद्धतीमुळे नुकसान झालेल्या विद्यार्थी सार्थक सिद्धांताचं प्रणालीनुसार त्रुटींवर शिक्षण विषयक संसदीय स्थायी समितीसमोर सविस्तर सादरीकरण, तर वादानंतर सीबीएसईचे अध्यक्ष आणि सचिव यांची बदली, तर ओएसएम प्रकरणी चौकशी समिती गठीत। सीबीएसई कडून 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू। विद्यार्थ्यांना आता पुनर्मूल्यांकनासाठी प्रति विषय मोठी फी मोजावी लागणार, पालकांचा संताप। मराठा आंदोलकांच्या आश्वासनाची पूर्तता युद्धपातळीवर करा। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मंत्री राधाकृष्ण विखेंचा आदेश, पुढील 3 महिन्यांमध्ये आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी काम करा। विखेंकडून हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली अंतरवालीमध्ये आश्वासनांची पूर्तता, मृत आंदोलकांच्या वारसांना नोकरीचा मार्ग मोकळा। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। भिवंडीतील नरपोली पोलीस ठाण्याची रेकी, दहशतवादी कटाचा तपासा धक्कादायक खुलासा। बांद्र्यातील अनधिकृत मशिदीच्या पाडकामाचा बदला घेण्यासाठी कट रचल्याचा संशय। उत्तर प्रदेश एटीएस कडून दोघांना अटक। गुजरातमध्ये सुरत धुळे महामार्गावर भीषण अपघात, 2 बसचा अपघात, 7 जणांचा मृत्यू। अपघातानंतर दोन्ही बसला भीषण आग। दरम्यान मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाखांची मदत देण्यात येणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। आता मोठ्या टॉप 9 बातम्या। बुलढाण्यातील जळगाव जामोद बनावट हत्याकांड प्रकरणामध्ये रोहित पवार सकपाळांची जळगाव जामोद पोलीस ठाण्याला भेट, तपास न करता एखाद्या गरीबाला गुन्हेगार बनवणं चुकीचं, रोहित पवारांची टीका। सोलापूरमध्ये मौलानानं चिमुकलीचा विनयभंग केल्याची घटना, आरोपी मौलानाला उमर रिझवीला 2 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपी उमर रिझवी मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेवर आरोप निश्चित, विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्याकडून 87 साक्षीदारांसह पुराव्यांची यादी न्यायालयात सादर। मान्सून 2 ते 3 दिवसांमध्ये केरळमध्ये पोहोचणार, देशभरातील उष्णतेची लाट संपली, हवामान विभागाची माहिती। तर शेतकऱ्यांनी दमदार पाऊस आणि अधिकृत माहिती मिळेपर्यंत प्रेरणा न करण्याच्या सूचना। विदर्भामध्ये यावर्षी कमी पावसाचा अंदाज, 92 ते 94% पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता। विदर्भात मान्सून 10 ते 15 जून पर्यंत येण्याचा अंदाज, 10 जून पूर्वी काही भागात अवकाळी पावसाची शक्यता। नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आता राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आले। देशातील 11 राज्यांमधून आवक होणाऱ्या या बाजारपेठेत वर्षाला तब्बल 4 लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त शेतीमालाची उलाढाल। ऐतिहासिक निर्णयामुळे नागपूरच्या बाजारपेठेला आता देशपातळीवर मोठी ओळख मिळणार। जळगावच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांवरती वादळी वाऱ्यानं मंडप कोसळला। व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल। सुदैवाने या घटनेमध्ये कुणालाही दुखापत नाही।